मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शरदजी पवार साहेब, या आपण आमच्या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. तर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार म्हणजेच शरद पवार सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावर करत आहोत. तर शरद पवार सर यांचं मुख्य सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो DJ नाना की आपल्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान इथे करायचे. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार शरद पवार मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं शुभ सन्मान इथे होत आहे नानांच्या हस्ते, म्हणजेच DJ नाना म्हणून त्यांची ओळख आहे मुरबाड परिसरामध्ये, असे सुप्रसिद्ध नाना. तर मागील मॅचचा हिरो कुणाल कडव, ज्याने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून आपल्या संघाला इथे विजय संपादन करून दिलं आणि तो कुणाल ठरलाय हा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो भावेश कराले की आपल्या शुभ असते कुणाल कडवला इथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित करायचे. तर पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकत होता प्रथमेश ठाकूर सरांचा. तर जसं दुसरं सत्र सुरू होत आहे तर तुमच्यासोबत मी जॉईंट होतोय म्हणजे कुणाल बाबरे. तर पाहूया मैदानाकडे जाऊया आपण. सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं तर गणेश याची विकेट इथे मात्र गमावले त्याने आणि सध्याच्या घडीला ऋषी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय क्रमांक 1चं षटक घेऊन आणि पहिल्या बॉलवर एक धाव खर्च केली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली. तर युवराज कंटे मागील मॅचचा हिरो आपण पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिला मिड विकेटला आणि आलाय षटकार. मध्ये चेंडू टाकला होता, हलकीशी अपील केली होती पंचांकडे, पाहावं लागेल आणि विकेट महत्वाची आहे आणि जीवाच्या आतंकेने नक्कीच इथे प्रयत्न भरपूर केले ते मात्र युवराज कंटेने, पण आता बॅटर सेफ आहे की नाही प्रश्न विचारलाय पंचांकडे. पंचांनी देखील केले DRA ची मागणी. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईंट असतील. तर बॅटर विकेट लागते, आउट असेल. नक्कीच जीवाच्या आतंकेने युवराज कंटेने नक्कीच प्रयत्न केले होते ही रन्स घेण्याचा, पण नक्कीच यश इथे संपादन झालं नाही आणि विकेट गमवावी लागली ती मात्र युवराज कंटेला. मागील मॅचचा जर विचार केला म्हणजेच ओमसाई अंबेले या संघाचा, तर नक्कीच एक मोठी मोठी म्हणजेच 90 धावा ज्या मात्र
इथे डोंगरा एवढं टार्गेट जे मात्र सेट केलं होतं आणि नक्कीच जर त्यांच्या अगेन्स्ट जर तुम्हाला एक विजय संपादन करायचा असेल तर इथे मोठा टार्गेट इथे नक्कीच सेट करावा लागेल, म्हणजेच पिंक पॅथर्स कानारले संघाला. आणि सध्याच्या घडीला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय ऋषी पवारला. ऑन साईडला शॉर्ट बॉल होता आणि ज्या पद्धतीने बॉल होता त्या पद्धतीचा इथे मात्र परफेक्ट मिड तर या षटकाराने नक्की धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय 13 या आकड्यावर. ऋषी पवारला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, इथे पाहूया सन्मान दिले बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि कोणती इथे धाव कंप्लीट करू शकले नाहीयेत. अशा पद्धतीने एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 13 या आकड्यावर. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 13 धावसंख्या आपण पाहतोय टीमच्या स्कोर कार्डवर. आणि नक्कीच विचार केला तर 2 विकेट ज्या मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावल्यात. आतापर्यंत थोडीशी नाजूक अवस्था होती पण त्यानंतर एका षटकाराने पूर्ण चित्र पालटले. जी बॅटिंग करणारी टीम म्हणजेच पिंक पॅथर्स या संघाचं पहिल्या बॉलवर नक्कीच 1 रन्स खर्च केली होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट इथे कॅरी केली होती. तिसऱ्या बॉलवर एक षटकार जो मात्र पाहायला मिळाला. त्यानंतर चौथ्या बॉलवर एक विकेट कॅरी केली आणि नक्कीच 5व्या बॉलवर पुन्हा एकदा एक सिक्सर पाहायला मिळाला आणि 6व्या बॉलवर एक डॉट बॉल पाहायला मिळाला. अशा पद्धतीने हे षटक इथे झालं कंप्लीट आणि एका ओव्हरच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 13 या आकड्यावर. क्रमांक 2चं षटक इथे मार्गस्थ असेल आणि क्रमांक 2चं षटक जयेश याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. ऑन साईडला आपण सध्या पाहतोय. सुमितला पाहतोय. सुमित कंठेला. पहिलाच बॉल इथे पाहावं लागेल. शॉर्ट सिलेक्शन केलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि नक्कीच बॉल गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. जयेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर स्वागत जे मात्र केलंय आणि जशा तसं उत्तर दिलंय आणि नक्कीच विकेट घेण्याचा प्रयत्न करत होता आणि नक्कीच ती विकेट इथे सापडले आणि धक्का लागतोय तो मात्र मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिसरा तर पहिल्या बॉलवर चौकार जो मात्र प्राप्त केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा एक शॉर्ट सिलेक्शन करायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि नक्कीच आपली विकेट इथे गमवावी लागली जी मात्र बॅटरला. आणि अशा पद्धतीने विचार केला सुमित कंटेने देखील आपल्या संघाची साथ सोडले आणि आता या परिस्थितीमध्ये नक्कीच एखादी पार्टनरशिप रचावी लागेल. मागील मॅचमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघांकडने इथे पाहायला मिळाला आणि सेकंड राऊंडची नक्कीच पहिली मॅच आपल्या समोर इथे रंगते. श्री समर्थ कृपा चषकाचा थरार आपण पाहतोय.
ओहो, अर्ध्या विकेटवर बॉल आपटला होता. त्यानंतर नक्कीच प्रयत्न केले होते आणि नक्कीच अजून एक विकेट गमावले बॅटिंग करणारी टीम म्हणजे पिंक पॅथर्स कानर्ले संघाने. तर 2 बॉलवर 2 विकेट कॅरी केल्यात आणि ऑन हॅट्रिकवर आहे सध्या गोलंदाज जयेश. विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट करेल का? आणि नक्कीच इथे थोडंसं यष्टीरक्षण थोडं खराब पाहायला मिळालं. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला चकवून बॉल होते फरार, आला इथं चौकार. कानर्ले संघाची तर धावगती चांगल्या पद्धतीने इथे पाहायला मिळते, कारण की विकेट गमवल्यात पण त्यानंतर देखील धाव येणं मात्र रोखत नाहीयेत ते गोलंदाज ओमसाई अंबेलेचे. इथे पाहूया मिडॉनच्या पुढे बॉल गेला तोपर्यंत वेगाने बॉलवर आला क्षेत्ररक्षक आणि एक सिंगल, आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 22 या आकड्यावर. आतापर्यंत नक्कीच जयेश याचा विचार केला तर पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट, तिसऱ्या बॉलवर देखील विकेट, आणि अशा पद्धतीने चौथ्या बॉलवर पुन्हा एकदा एक चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक सिंगल. ओहो, पुन्हा एकदा लास्ट बॉल आणि बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. समाप्त आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहत आहोत, ते म्हणजेच 28 या आकड्यावर. क्रमांक 1चं षटक ऋषी पवारने फेस केलं. एका ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर जयेश आला, त्यानंतर जयेशने 15 धावा खर्च केल्या. नक्कीच विकेटचा विचार केला तर विकेट थोड्याशा गमवल्यात, पण ज्या पद्धतीने रन्स हवे होते ते रन्स देखील इथे कंप्लीट करताना पण पाहतोय. पहिलाच बॉल इथे पाहूया, मिस्टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त गाठले, अंतर देखील कमी, आणि नक्कीच आलेली एक धाव. थोडंसं मिसफील पाहायला मिळाली, झेल धरणीला दान केला आणि एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 29 या आकड्यावर. हनुमान पवार गोलंदाजी ट्रॅकवर आहे विसावा रिसॉर्ट एन कडनं. ओहो, यावेळेस पाहूया पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरकडे जातोय आणि नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, हा इथे चौकार.
सिक्सर ओके. आणि नक्कीच वाटलं होतं की हा चौकार असेल, पण पंचांन देखील थोडं कन्फ्यूज होते आणि पंचांनी नक्कीच हे क्लिअर केलं आणि नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. सिक्सर. ओहो, पुन्हा एकदा चांगला थोडीशी अपील केली होती पंचांकडे आणि पंचांनी कोणती दाद दिली नाही आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कमबॅक नक्कीच करताना आपण पाहतोय गोलंदाज हनुमंत पवारला. इथे पाहावं लागेल हनुमानचा हा पुढील बॉल. ओहो, खोदून काढले बॉलला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि ज्या पद्धतीने ज्या वेगाने नक्कीच बॉल गेला होता त्या वेगाने क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता आणि नक्कीच ज्या वेगाने बॉल गेला त्या वेगाने फेकी देखील केली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 36 या आकड्यावर. 36 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. हनुमान पवार आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. ओहो, इथे पाहावं लागेल आडव्या बॅटने प्रहार करायचा होता, फटका सजवायचा होता, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि अशा पद्धतीने येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत 3 बॉल टाकले गेले हनुमान पवारच्या माध्यमातून फक्त 7 धावा खर्च करताना आपण पाहतोय. 5 बॉल झाले आणि 8 धावा आणि नक्कीच पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय, त्यामध्ये 36 या आकड्यावर. .00च्या सरासरीने ही धावगती आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम म्हणजेच पिंक पॅथर्स कानारले संघाची आणि नक्कीच विकेटचा विचार केला आतापर्यंत 4 गडी गमावलेत आणि प्रथमतः नक्कीच गणेशने आपल्या संघाची साथ सोडली, भूषणने देखील आपल्या संघाची साथ सोडली, युवराज रनआउट च्या माध्यमातून आपल्या संघाची साथ सोडताना पाहिली, त्यानंतर सुमितने आपल्या संघाची साथ सोडली आणि अशा पद्धतीने नक्कीच रामदासने देखील आपल्या संघाची साथ सोडली. थोडंसं निराश असतील मात्र नक्कीच हे फलंदाज, कारण की ज्या परिस्थिती थोडीशी नक्कीच नाजूक होती त्या परिस्थितीमध्ये युवराजची विकेट खूप महत्त्वाची होती. ऑन साईडला इथे पाहूया, फटका थोडा पसला आहे आणि थोडंसं नक्कीच क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहायला मिळालं. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस, झेल पकडणे गरजेचं राहील प्रत्येक मॅचमध्ये. अशा चुका वारंवार सातत्याने तुमच्याकडे जर होत असतील तर नक्कीच त्या सुधारवणं गरजेचं राहील, कारण की झेल खूप इम्पॉर्टंट असतात क्रिकेटमध्ये. आणि आता सध्या पाहू लागेल जखमेवर मीठ चोलायचं काम करेल का, झेल तर सोडलाय, तोपर्यंत पाहूया थोडीशी बाईच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय आणि नक्कीच धावसंख्या आपण पाहू शकाल ती मात्र 36, 37, 38 या आकड्यावर. नक्की किती 36, 38 कन्फर्म होत. ओहो, इथे पाहूया बॅटन पॅड मधून खोदून काढले बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे आणि दुसऱ्या धावेची मागणी केली, कॉलिंग थोडं चुकीचं आलं आणि नक्कीच चुकीच्या कॉलचा होतोय शिकार आणि धक्का लागतोय 5व्या मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजे पिंक पॅथर्स या संघाला. तर बॅटर सेकंड रन्सला इथे आउट झालाय, त्यामुळे अजून एक धाव अंकित होईल, म्हणजे टोटल 39 धावा आपण पाहतोय. करण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि पाहावं लागेल चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला जी मात्र पाहतोय करणची आपण. 20वा एंड करणे इथे गोलंदाजी करण्यासाठी करण इथे सज्ज असेल आणि नक्कीच जबरदस्त कामगिरी करताना आपण पाहतोय.
स्विजिटचा फटका खेळायचा होता इथे पाहावं लागेल घडलंय काय मैदानामध्ये पुन्हा एकदा कॉलिंग चुकीचं आणि आणखीन एक गडी जो मात्र बाद होताना आपण पाहतोय पिंक पॅथर्स या संघाचा. फसला होता त्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश इथे संपादन झालंय आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. तर सन्माननीय देवीदास वामन शिंगोले हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. तर धावसंख्या आपण पाहतोय ती 43 या आकड्यावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका सजवायचा प्रयत्न केला होता थोडं अपयश आलं आणि पुन्हा एकदा कॉलिंग चुकीचं आलं. व्हाईट बॉल आणि विकेट जी मध्ये प्राप्त होताना आपण पाहतोय पिंक पॅथर्स संघाची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सातत्याने प्रयत्न करत जाऊ पण इथे यश इथे संपादन होत नाहीये बॅटरला आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एक डाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 44 या आकड्यावर. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 44 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय आणि नक्कीच थोडंसं इथे सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्यासमोर इथे रंगतोय आणि प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या संघाने म्हणजेच पिंक पॅथर्स कानारले संघाने 44 धावा जोडल्या गेल्यात आणि 45 धावांचं जे मात्र आव्हान ठेवलं गेलंय आणि 45 धावांचं आव्हान इथे चेस होईल की डिफेंड होईल हे मात्र ऐकण्यासाठी जाऊया. म्हणजेच कल्याणचा बुलंद आवाज प्रथमेश ठाकरे सरांकडे. कल्याण संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी ते रिपोर्टिंग करायचे. तर सन्माननीय विनोदजी गवाळे सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. तर विनंती असेल विनोदजी गवाळे सर की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे.
माले दोन संघांमध्ये पुढची लढत. टॉस जिंकलाय पवार 11 माले टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सो ती देखील भरपूर चांगली एक नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 44 बनवला गेला आणि 45 धावांचं आव्हान इथे उभं केलं आहे. ते खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना पिंक पॅन्थर्स कानाड या संघानं ओमसाई आंबेळे या संघासमोर मॅच नो डाऊट अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. पण जर गोलंदाजी इथे चांगली झाली तर मात्र 45 धावांचं आव्हान देखील कठीण असू शकेल या मॅचमध्ये. समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली आयोजित समर्थ कृपा चषक 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व 4था दिवस आज या स्पर्धेतला आपण पाहतो आणि आज देखील क्वालिफाय कोणता संघ इथून होईल तो प्रश्न मात्र अजूनही प्रेक्षकांना पडलेला. देवीदास वामन शिंगोळे दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित विनोदजी गवळ साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय आपले अतिथी माहुने ज्यांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं. अर्थातच व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. एक मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान करताना आपण पाहतोय विनोदजी गवाळे साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. देवीदास दत्तांच्या शुभ हस्ते विनोदजी गवाळे साहेबांचा हा शुभ सन्मान. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आलात आमच्या स्पर्धेला आपली मुख्य उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तो फिर एक बार सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत चलते हैं इस क्रिकेट की अद्भुत दुनिया में और एक बेहतरीन शानदार प्रतियोगिता देखिए दोस्तों यहाँ पर समर्थ कृपा स्पोर्ट्स बड़वली आयोजित समर्थ कृपा चषक 2024 एक शानदार शानदार प्रतियोगिता देख रहे हैं दोस्तों. सभी दर्शकों का फिर एक बार तहे दिल से मनपूर्वक हार्दिक स्वागत. पिंक पैंथर्स कानाले बनाम ओमसाई आंबेले के बीच मुकाबला हम देखेंगे. पहले 4 ओवर में 11.00 के औसत से 44 बनाए और 45 का ये लक्ष्य. एक अच्छा टोटल हम कहेंगे 45 एक फाइटिंग टोटल होगा. देखिए टाइम के साथ देखिए कॉपरेट करिए. फाइनल कॉल होगा आपके लिए. इसके बाद किसी भी प्रकार का कॉल आपको दिया नहीं जाएगा. फील्डिंग टीम देखिए तुरंत या आखिरी कॉल आपके लिए. देखिए आउटफील्ड में हम देखेंगे यहाँ पर 2 खिलाड़ी ऑन साइड पर तैनात. ऑन साइड पर सिर्फ 2 खिलाड़ी. देखिए यहाँ पर मुकाबले को होते हुए शुरुआत. पहली गेंद कमेंट्री बॉक्स एंड से आए पहली गेंद लेकर भूषण की पहली गेंद हुक कर दिया है. लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं रहते फिर भी दर्शक ही बन जाते. लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के ऊपर से गई ये गेंद. बाउंड्री लाइन के पार मिलेंगे पूरे 6. हुक कर दिया है. लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. पावर प्ले का ये ओवर है और पावर प्ले के इस ओवर को कैपिटलाइज करने का प्रयास यहाँ पर बल्लेबाजों का मैक्सिमाइज करने का प्रयास. क्या बड़ा बन पाएगा ये पावर प्ले का ओवर. पहली गेंद पर तो जरूर लंबा स्ट्रोक आया है. यहाँ पर ऑन साइड पर फिर एक बार गैप में खेलने का प्रयास है. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद. स्क्वेरिश मिड विकेट तक का सफर यहाँ पर खिलाड़ी ने तय किया. वहां पर अच्छी फील्डिंग आउटफील्ड में दिखाते हुए यहाँ पर साथ ही साथ 2 रन पूरे 2 के साथ टोटल आके 8 पर 8 रन स्कोरबोर्ड पर. देखिए भाई यहाँ पर अब अक्षय स्ट्राइक पर फिर एक बार. दूसरी तरफ बल्लेबाज ऋषि. देखिए यहाँ पर अक्षय छक्का दागा इस गेंदबाज के खिलाफ. ओ इस बार जड़ में थी. जड़ में गेंद थी. कोई उत्तर नहीं बल्लेबाज के पास. बहुत ही शानदार गेंद थी और यह बेहतरीन कमबैक.
इससे पहले जरूर एक छक्का धागा भूषण के किला बख्शे ने, लेकिन देखिए भाई ये बहुत ही शानदार गेंद चढ़ में थी, पैरों में थी, खेल नहीं पाए, अनप्लेबल डिलीवरी रही बल्लेबाज के लिए। डॉट बॉल का इजाफा। अगली गेंद, अगली पेशकश, अगली पेशकश शॉट ऑफ लाइन तो ऑन साइड पर पुल किया है खिलाड़ी यहां पर मौजूद। बस एक सिंगल, इक्का दुक्का सिंगल डबल से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। कुछ स्कोर की हम बात करेंगे यहां पर 9 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। एक शानदार मुकाबला होगा। देखिए 45 का ये लक्ष्य और 45 का पीछा करते वक्त अब तक बने 9। अगली पेशकश भूषण कमेंट्री बॉक्स एंड से आगे बढ़ते हुए। अब होंगे स्ट्राइक पर ऋषि। इस सत्र में पहली बार स्ट्राइक पर आए, बल्ला घुमाया, आड़ा बल्ला चलाया और लीजिए भाई मिड विकेट का सफर तय किया गेंदे। ये गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे आधा डजन यानी पूरे 6। तगड़ा प्रहार किया। देखिए आड़ा बल्ला चलाया और मिड विकेट पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं थे, उसी का फायदा मिला पूरे 6। शानदार शॉट। इस बार सामने की तरफ खेलने का प्रयास, दुविधा मनस्थिति में रहे और लीजिए भाई यहां पर अतिरिक्त रन और पास का इशारा था। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर के बाद 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। अब आने वाली यहां पर इस मुकाबले में गेंदें शेष होंगी 18 गेंदें और 18 गेंदों में जीत के लिए 29 की दरकार, क्योंकि 4 ओवर का मुकाबला। देखिए 18 गेंदें शेष और 18 गेंदों में जीत के लिए हम बात करेंगे यहां से। देखिए 29 रनों की दरकार देखिए इस मुकाबले में। और पहले ओवर में लगभग ये मुकाबला अपने पास खींचने का प्रयास किया ओमसा ये अंबेले टीम ने, क्योंकि ओमसा अंबेले टीम की हम बात करेंगे। ओमसा अंबेले टीम ने देखिए पहले सत्र में मॉर्निंग सेशन में आप देखोगे जब पहला मुकाबला वाघियोली के बनाम वो खेल रहे थे, वाघियोली बनाम अंबेली के बीच देखने मुकाबला देखिए 90 रन ठोके थे ओमसा या अंबेले टीम के खिलाड़ियों ने। तो यहां से देखिए 45 उनके लिए कुछ ज्यादा बड़े होंगे नहीं, लेकिन गेंदबाजी अच्छी करनी होगी। गेंदबाज युवराज आते हुए गेंदबाजी के लिए। पिंक पैंथर्स कान्हानी टीम के लिए देखिए जिस युवराज ने पहले मुकाबले में गाउदेव स्पोर्ट्स डोंगर नावे के खिलाफ 1 विकेट चटकाई थी, वही गेंदबाज युवराज आते हुए गेंदबाजी के लिए। गोविंद देखिए हमारे साथ जुड़ते हुए हमारे परम मित्र गोविंद कामत देखिए, हालांकि बात करेंगे देखिए बहुत अच्छे से मैनेज करते हैं पूरी टीम को। देखिए टेंक्रिक लाइव की अगली पेशकश कमेंट्री बॉक्स एंड से युवराज की। साइड एक्शन से आए थे, लॉब किया इस गेंद को, नहीं रुकेगी भाई और एक बार गेंद को हवाई यात्रा पर भेजा, लेकिन इस बार स्क्वायर लेग के ऊपर से दागा, ये लंबा छक्का। स्ट्रोक और बेहतरीन धूम देखिए अप्पा का नहीं भाई ऋषि का विषय हार्ड है। 2 छक्के दागे इन्होंने देखिए, युवराज के खिलाफ 1 दागा, भूषण के खिलाफ 1 लंबा छक्का दागा और कुल टीम का स्कोर हम बात करेंगे यहाँ पर। देखिए टोटल नजर आते हुए स्कोरबोर्ड पर 22 रन, एक बड़ा टोटल देखिए यहाँ पर 45 का पीछा करते हुए अब तक 22 लगे, यानी अभी भी 23 की दरकार होगी इस मुकाबले में। ऑन साइड पर स्वीप करने का प्रयास था, स्लॉग स्वीप की गलती, तो इस पर गेंद लगी और विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाकर रुकी। विकेट का होता हुआ पतन, पहला झटका ऋषि बने चलते। थैंक यू। देखिए यहाँ पर पेनल्टी अधीज आएगी यदि आप इतना समय लगाओगे अगले बल्लेबाजों के लिए। याद रखिए देखिए नया बल्लेबाज आपको तुरंत सेट रखना है
अगला मुकाबला जय बजरंग वडोली बनाम पवार 11 मानद के बीच होगा और उस मुकाबले का टॉस हमने कंप्लीट किया। टॉस देखिए यहाँ पर जीता है पवार 11 मानद ने और पहले गेंदबाजी का निर्णय लिया, बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया। देखिए यहाँ से जय बजरंग वडोली टीम को, जय बजरंग वडोली टीम ने देखिए यहाँ पर क्या मुकाबला जीता था शिव प्रेमी शिरगांव के बीच। एक टफ बैटल हमने देखा वहां पर और 1 रन की कीमत टीम शिरगांव और टीम वडोली को पता चली होगी उस मुकाबले में। 1 रन की कीमत तुम क्या जानो, लेकिन शिरगांव और वडोली की टीम को जरूर जानना होगा इस 1 रन की कीमत और जाना उन्होंने उस मुकाबले में। चलते ऑनगोइंग मैच की तरफ, स्कोर की हम बात करेंगे यहाँ पर 22 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए और युवराज ने यहाँ पर देखिए भाई एक सफलता, विकेट चटका यहाँ पर ऋषि को चलता कि अब नए बल्लेबाज जयेश राउंड विकेट से आए थे। यहाँ पर युवराज लॉब करने का प्रयास था, एक और विकेट मिल सकती है भाई। यहाँ पर कोई गलती नहीं खिलाड़ी के द्वारा, मिड ऑन पर लपक लिया कैच, एक और विकेट का होता हुआ पतन, एक और बड़ा झटका दूसरा बल्लेबाजी करती हुई ऊमसा यांबेले टीम के लिए। Hey, 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 one, hey, one, hey, one, hey, one, hey, one, check, one. Hey, 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 hey. Hello, check, one, hello, one. hello. Live ला आवाज येतोय. Hello, hello, hello. Hello. तीन बॉल 22. Hey, hey, check. Live ला जातोय आवाज. आक्षेप लिया है, ऑब्जेक्शन जो लिया है वो बिल्कुल सही रहेगा। जो टीम देखिए ओमसा यांबेले टीम ने जो ऑब्जेक्शन लिया यहाँ पर वो बिल्कुल सही होगा। हमारे अंपायर्स ने वही बताया हमें कि
जरूर अक्षय नामक बल्लेबाज ने बल्लेबाजी की थी यहाँ पर, लेकिन देखिए हमारे मुरबाड ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन में इम्पैक्ट प्लेयर रूल अब तक तो आया नहीं है, तो उस वजह से देखिए गेंदबाजी नहीं कर सकते आप। तो अब गेंदबाजी के लिए सागर का इस्तेमाल किया जाएगा। 12 गेंदे और जीत के लिए 14 की दरकार। खराब थी ये गेंद, व्हाइट बॉल का इजाफा होता हुआ। अब आने वाली गेंदे 12 शेष और 12 गेंदों में जीत के लिए 13 रनों की दरकार। 12 गेंदे 13 रन इस मुकाबले में, देखिए यही जीत का ये सूत्र है। चलिए डीजे नाना, देखिए डीजे नाना नहीं बोल रहे कि हमने भाई, हमने नया ऑपरेटर बिठाया है। ऑन साइड पर शॉर्ट पॉइंट लेके ऊपर से खेला है, आउटफील्ड बहुत फास्ट है, रुकेगी नहीं ये गेंद, दन दन करती हुई जाएगी डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के पार। 4 और ये जो गाना देखिए विनोद दादा पाटिल रहेंगे, देखिए भोपर के, इनके माध्यम से लिखा हुआ ये गाना साथ ही साथ जीटीसी के ऑफिशियल पेज पर, देखिए ऑफिशियल चैनल पर ये गाना आप सुन सकते हो। अब बहुत देखिए जरूर रॉय इस बात का हम जिक्र करेंगे, पूरे महाराष्ट्र में कल्याण डोंबिवली का ये गीत हम सुनते हैं। और लीजिए भाई, गलती की तो भुगतनी भी पड़ेगी। थर्ड मैन के फील्डर बीट हुए पूरी तरह से, डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार गई ये गेंद, एक और चौका। निकली अब 9 गेंदे शेष और सिर्फ और सिर्फ 4 की जरूरत, सिर्फ और सिर्फ 4 रनों की दरकार इस मुकाबले में। कदमों का शानदार इस्तेमाल पुल करते हुए डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, बस एक सिंगल, और इसी सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। स्कोर की हम बात करेंगे यहाँ से, लीजिए हमारे स्कोर हमें बताएंगे कि 42 रन स्कोर बोर्ड पर। अब आने वाली गेंदे शेष 8 और जीत के लिए 3 की दरकार। स्क्रीन पर ये साफ इक्वेशन नजर आता हुआ, रिवर्स रिवर्स गैप में खेला है, यानी ये जीत का स्ट्रोक है, और इसी स्ट्रोक के साथ मुकाबला पूरा होता हुआ, मैच फिनिश, और मैच यहां से जीता है। 45 का लक्ष्य आसानी से पार किया टीम ओमसा यांबेले ने। वेरी वेल प्ले टीम ओमसा यांबेले, और हार्ड लक पिंक पैंथर्स का नाले। इस प्रतियोगिता में आपने अपना जरूर समय दिया, इस वजह से पूरे मैनेजमेंट के हित में हम आपसे जरूर शुक्रिया अदा करेंगे। सर दोन्ही संघ लाईनअप करायचा आहे, दोन्ही संघ लाईनअप करा, सेकंड करा आणि मगच मैदान सोडा। यानंतरची मॅच देखील इम्पॉर्टंट असणार आहे। जय बजरंग वडवली विरुद्ध